समीक्षा आवरलं नाही का तुझं अजून? हो आई. आवर पटपट. आणि सार्थकचा डबा भरून मी त्याच्या बॅग मध्ये ठेवलाय. तुझा मात्र तू भरून घे, समजलं? हो आई. आणि शाळेत जाण्याच्या आधी ती बेसिन मध्ये भांडी पडलीये, तेवढी मात्र घासून मग शाळेत जायचं. हो, पण आई मला माझ्या स्कूल बसची फी पण भरायची आहे. नाही भरली तर उद्यापासून चालत जावं लागेल शाळेत. काही मरत नाही असू, चालत जावं लागेल म्हणे. काही मिळणार नाहीत पैसे तुला. अगं दे ना पैसे. सार्थकला कसे दिलेस काल? मला पण दे ना. अगं शाळा खूप लांब आहे, कसं चालत जाणार? मग नको जाऊ शाळेत. असंही काय दिवे लावणार आहेस तू शाळेत जाऊन? आणि तुझ्या शिक्षणाचा आम्हाला काय फायदा आहे ग? असंही तू तिला घरची ना. आणि हो, सार्थकशी तुझी तुलना करू नकोस. तो आमच्या वंशाचा दिवा आहे, समजलं? चल कामाला लाग. आई, अरे कुठलास तू? मला शाळेत नाही जायचंय. का का नाही देतो शाळेत? मला झोप आली. नाही नाही, असं नाही चालणार. शाळेत जावंच लागेल. नाही जायचंय मला शाळेत. ताई, तुझं काम लवकर उरक आणि माझी वॉटर बॉटल भरून दे. आणि बस यायची वेळ झालीये. देते रे सार्थक, 2च हात आहेत मला. एवढी भांडी होते, मलाही शाळेत जायचंय. अरे सार्थक, थोडा धीर धर. तू स्वतः का नाही भरून घेत वॉटर बॉटल? काही कामात आहे, दिसत नाही तुला? तिचं काम आहे, मी का करू? अरे असं काय करतोस तू? तुझ्या आईने चांगलं लाडावलंय तुला. उठता बसा चांगला फटकावलं पाहिजे. काय हो, काय झालं? कसला आरडाओरडा लावलाय? आणि का ओरडताय माझ्या बाळावर? हिच्यामुळे बाबा मला ओरडले. का ग, तुला अक्कल नाही का? पटापट्टी भांड्यांची कामं आटप आणि याची वॉटर बॉटल भरून दे. अगं समीक्षा, आम्ही जरा वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन येतो. अगं सार्थकचा तो मित्र आहे ना रोहन, त्याचा वाढदिवस आहे आज. बरं, आम्ही येईपर्यंत घरातली सगळी कामं आटोपून ठेव. आणि आल्यानंतर सार्थकला झोपायचं असेल तर बेड व्यवस्थित करून ठेव. आणि हो, बाबा आले की त्यांना 2 चपात्या बनवून देशील. आणि रात्री भांडी सगळे आवरून ठेव, ठीक आहे? हो, पण आई मला पण यायचं होतं पार्टीला. कशाला? तू बरोबर येऊन तिकडे काय दिवे लावणार आहेस ग? त्यापेक्षा घरातली कामं आवर. चल येतो आम्ही. का आई माझ्याशी अशी वागते? मी तुझीच मुलगी आहे ना. का मुलगी आहे म्हणून असं वागते? सार्थक मुलगा आहे म्हणून त्याचे सर्व लाड करते. मी माणूस नाही का? का अशी निर्दयीपणे वागते? सांग देवा, मला याचं उत्तर हवंय देवा. थांब समीक्षा, बस समोर. नाही बाबा, बरीच कामं आहेत घरात. आई परत येण्याच्या आधी पूर्ण झालीच पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, ती घर डोक्यावर घेईल. मला शाळेचे गृहपाठ सुद्धा पूर्ण करायचे आहे, म्हणून आता नको. नाही, जाऊ नकोस. मला तुझ्याशी बोलायचं आहे. बस इथे. किती दिवस झाले समीक्षा तुला मी बघतोय. तू निराश दिसतेस. काय झालं बेटा? बाबा, या जगात मुलगी जन्माला येणं गुन्हा आहे का? हा, मग मुलींना अशी दुय्यम वागणूक का दिली जाते घरात आणि समाजात? आपल्या घरातच बघा ना, आई सार्थकचे किती लाड करते, पण मला मात्र दुय्यम वागणूक देते. का? तर मी मुलगी आहे. पुन्हा बाबा,
अहो काय करताय हे? तुम्ही तुमचं काम करा ना, कशाला तिच्या कामात लुडबुड करताय? हे बघ, ही माझी मुलगी आहे, तिला असं एकटीला काम करताना नाही बघू शकत मी. अहो तुम्हाला झालं तरी काय? तुमचं डोकं ठिकाणावरती आहे ना? ती एक मुलगी आहे आणि पुढे जाऊन तिचं लग्न होईल तर त्या घरी काय तिला बघायला कोणी असणार आहे का? ती दिल्या घरची आहे हे विसरू नका. काय बोलतेस तू? ती जरी दिल्या घरची असली तरी सर्वप्रथम ती एक माणूस आहे, यंत्र नव्हे. माणुसकीने वाग जरा तिच्याशी. मुलगा मुलगी असा भेदभाव करू नकोस. तू एक स्त्री आहेस, स्त्रीच्या भावना तुझ्यापेक्षा जास्त कुणाला करणार? त्यावेळी हा जोडून विनंती आहे की यापुढे समानतेने वाग. अहो पण मी काय करू? माझ्या पूर्वजांनी आमच्यावर तेच संस्कार केले म्हणून तर मी अशी वागली ना. हे संस्कार बदलण्याची वेळ आली आहे. माझ्यावर पण हे संस्कार झाले होते, पण माझ्या मुलीनं माझे डोळे उघडले. आता मी पण समानतेचा विचार पुढे नेणार आहे. घरातील सर्व कामे आपण एकत्र मिळून करूया, म्हणजे कोणा एकावरही भार पडणार नाही आणि त्यातून घरातील वातावरण सुद्धा आनंदी राहील. खरंच चुकलं माझं. समीक्षा बाळा माफ कर मला. ताई सॉरी ताई, यापुढे मी अभ्यास आणि शाळा सांभाळून तुमच्या दोघांची मदत करेन. नमस्कार, मी प्रशांत गडणे. आता जाऊन पाहिलेल्या इनइक्वॅलिटी या शॉर्ट फिल्मचा मी दिग्दर्शक. आपण या शॉर्ट फिल्मला जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण टीमकडनं आपले हार्दिक आभार. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इनइक्वॅलिटी या शॉर्ट फिल्मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.